नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी आषाढी एकादशी निमित्त खास भगरीच्या आणि साबुदाण्याचे ढोसे बनवलेले आहेत आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता 2 वाट्या मी भगर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. चोळून अशी ही भगर धुवायची आहे. तर माझी भगर धुवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्येच मी आता 2 वाट्या भगरीसाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि हे जे दही आहे तर ह्या धुतलेल्या भगरीमध्येच टाकून दिलेलं आहे मी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे. आता 10 ते 15 मिनटं मी हे रेस्टसाठी ठेवून देणार आहे. तर आता इथं मी 2 वाट्या भगरीसाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो साबुदाणा छान असा भिजवून घेतलेला आहे मी. तर आता हे आपली जी भगर आहे तर ही आता आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. तर आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ही भगर टाकून घेणार आहे आणि बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घेणार आहे. आता ह्याच्यासोबतच मी साबुदाणा पण घेतलेला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे. तर जेवढी बारीक पेस्ट होईल तेवढी आपल्याला काढायची आहे. तर मी आता एका बाउलमध्ये हे टाकून घेते. आता हे सगळी जी भगर आणि साबुदाणा आहे असंच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर मी आता सगळा साबुदाणा आणि भगर बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. जशी आपण ढोश्यासाठी पीठ करतो ना तसंच करायचं आहे ह्याचं पण. आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. खाण्याचा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. खाण्याचा सोडा वापरण्याची ह्याच्यामध्ये गरजच नाही आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता कसं बॅटर झालेलं आहे हे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी आता इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आता तव्यावर थोडं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं आहे मी. आता हे तवा गरम झालेला आहे तर त्याच्यावर थोडं आता पाणी शिंपडून घेणार आहे तव्यावरती, म्हणजे आपले जे ढोसे आहेत तर छान असे होतील. आता हे एका कपड्याने मी पुसून घेणार आहे तवा. आता मी हे जे केलेलं बॅटर आहे ह्याच्यामध्ये टाकून घेते मी आणि हा डोसा पसरून घेते गोल असा. जसा आपण तांदळाचा डोसा करतो ना सेम तसाच हा डोसा होतो. चवीला तर खूप भारी लागतो हा डोसा. तर तुम्ही नक्की ह्या एकादशीला करून पहा हा डोसा. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी पण आलेली आहे ह्याला. जास्त वेळ पीठ भिजत घालण्याची पण काही गरज नाही आहे ह्या डोश्याला. 10 ते 15 मिनटं पीठ भिजत घातलं आणि डोसे केले की आपले छान असे डोसे तयार होतात. आता साईडने तेल टाकून घेते मी. तर एकदम पातळ असा हा आपला डोसा झालेला आहे. हा डोसा जो आहे तो कडक पण होतो. कडक करण्यासाठी आपण गॅसची फ्लेम जी आहे तर मंद आचेवर ठेवून घ्यायची आहे. तर आपला हा डोसा कडक पण होऊ शकतो आणि मऊ पण होऊ शकतो. जसा आपल्याला पाहिजे तसा आपण हा डोसा करू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती पातळ असा डोसा झालेला आहे हा, एकदम मस्त. आता दुसरा डोसा पण करून घेते मी तसाच. गोल असं पसरून घेते आता ह्या डोश्याला मी.
तर आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे. हे आता काढून घेते मी ताटामध्ये. हे पण आता सर्व डोसे जे आहेत तर असेच करून घेणार आहे मी सगळे. तर ह्या एकादशीला नक्की करून पहा तुम्ही हे डोसे. आता ह्याच्यासोबत मी नारळाची चटणी पण करणार आहे छान अशी मस्त. तर व्हिडिओ पूर्ण बघा. पातळ असे हे डोसे तयार झालेले आहेत आपले. तर आता आपण चटणी करून घेऊया शेंगदाण्याची. तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे मी. एकदम साधी सोपी अशी फोडणी आहे ही, कारण आपण उपवासाला करत आहोत ना हे. तर ह्याच्यामध्ये आता मी जिरी, आता इकडं तडका पॅन ठेवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी जिरी, तुम्ही जर उपवासाला खाता असाल जिरी आणि आलं तर टाका, नाहीतर टाकायची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची फुललेली टाकू शकता ह्याच्यामध्ये फोडणीसाठी, त्याच्याने पण ही चटणी छान होते. तर आता इथं मी जिरे, थोडे आल्याचे तुकडे आणि चिरलेली मिरची टाकून घेतलेली आहे. आता ह्याची मी फोडणी देणार आहे चटणीला मस्तपैकी. तर आपली ही फोडणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही फोडणी जी आहे तर ह्या चटणीमध्ये टाकून घेते. आता आपण फोडणी टाकली की लगेचच त्याच्यावर काहीतरी प्लेट झाकून ठेवायची, कारण जी फोडणीची वाफ आहे ना तर ह्या चटणीला लागते आणि चटणी एकदम टेस्टी बनते आपली. तर आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर इकडं मी ताटामध्ये दही आणि चटणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता हे डोसे पण घेणार आहे ह्याच्यामध्ये. तर एकदम मस्त असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती पातळ डोसा झालेला आहे हा. तर ह्या एकादशीला नक्की आवर्जून करा हे डोसे आणि चटणी. त्याच्यासोबत ककडी पण घेतलेली आहे मी. तर आपलं हे आषाढी एकादशीचं ताट छान असं तयार झालेलं आहे फराळीचं. तर माझा मुलगा खाऊन बघणार आहे कशी टेस्ट झाली म्हणून. तर एकदम छान अशी झाली आहे नारळाची चटणी आणि आपले डोसे. धन्यवाद.